हॅलो, मी दीक्षा. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी जात आहे रंगोली एक्झिबिशन बघायला, जे आहे मैफिलीमध्ये. इथे मी आलेली आहे आणि एवढी गर्दी होती की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. तर शूट करणं तर कसं मी मॅनेज केलं ते मलाच माहिती आहे. आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे केलं, देन आतमध्ये एंटर झालो आणि ब्युटिफुल सूट्स आणि टॉप्स लावलेले होते आणि क्वालिटी एवढी छान होती इथल्या सर्व कपड्यांची. जेव्हा आपण असा हात लावतो ना, तेव्हा फील होतं की खूप छान क्वालिटी, एकदम सॉफ्ट आणि मस्त होतं सगळं. जे पण वर्कचे ड्रेसेस होते त्याचं वर्कसुद्धा खूप फाईन अँड नीट होतं. तर असंच बघत बघत आम्ही पुढे गेलो. नंतर तिथे ज्वेलरीचे स्टॉल्स लागले. खूप युनिक आणि मस्त ज्वेलरी होती. मी तुम्हाला त्याचे काही पॅटर्न्स दाखवते आणि रेट्ससुद्धा सांगते. जे आता मी तुम्हाला दाखवत आहे ज्वेलरी, ही सर्व ज्वेलरी 1000च्या वरतीच होती. खूप एक्सपेन्सिव्ह वाटलं मला सगळं. पण जे कपडे होते ना, ते एक्सपेन्सिव्ह होते, पण मला कपडे वर्थ वाटले, कारण कपड्यांची क्वालिटी खूप छान होती. हे जे शर्ट्स आहेत, श्रग्स आहेत, ट्राउझर्स आहेत, देन आता आपण व्हाईट मल समर्समध्ये यूज करतो, तर ते सगळं खूप छान होतं आणि ओरिजिनल क्वालिटी होती. एक्झिबिशनमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा मिळतात ज्या आपल्याला बाहेर कुठे मिळत नाहीत. तर मला असं वाटतं की त्या गोष्टी आपण इथनं परचेस केल्या तर जास्त बेटर राहील. देन आम्ही परत एका ज्वेलरीच्या स्टॉलवरती आलो आणि हा इयरिंग मला एवढा आवडला होता, पण याची प्राईस होती 1100, विच आय डोंट थिंक की वर्थ आहे. खूप जास्त एक्सपेन्सिव्ह झालं ते. ते म्हणत होते की याची वॉरंटी देतो आम्ही 5 इयर्सची की 3 इयर्सची आय थिंक, पण त्यांचे स्टॉल्स नेक्स्ट इयरला असतीलच नसतीलच, आय डोंट नो. त्याच्यामुळे एवढे महाग मी घेणं प्रिफर नाही केलं. इफ कोणाला घ्यायचे असले तर ते घेऊ शकता. ही सर्व जी ज्वेलरीची रेंज आहे ही अशीच होती. देन हे एक 18 कॅरेट गोल्ड प्लेटेडवालं शॉप होतं. इथे पण ज्वेलरी ही 750 पासून स्टार्टिंग होती. 1500ला कॉटन 1500 में दो दीदी, ये 1000 रुपए में सेट आएगा 3 पीस का। मतलब पूरा दुपट्टा. हाँ, पूरा दुपट्टा है, रेडी टू वेयर में। आय थिंक 1500ला 2 ड्रेस इज वर्थ, कारण 750ला एक ड्रेस तुम्हाला पळता येतो आणि कॉटनचा आहे, प्युअर कॉटन, सॉफ्ट छान होता ड्रेस. मी बघितला आहे त्याला असं हातात घेऊन, एकदम सॉफ्ट ऑफिस वेअरला, डेली वेअरला मस्त ड्रेस होते आणि समरसाठी तर खूप छान बेस्ट कलेक्शन होतं. तर तुम्ही असेवाले ड्रेसेस घेऊ शकता. आणि इथे ना 100 रुपीज वगैरेच लेस होते, त्याच्यापेक्षा जास्त बार्गेनिंग करत नाही. ओन्ली इफ तुमच्याकडे खूपच छान बार्गेनिंग स्किल असेल तरच, अदरवाईज खूप जास्त लेस हे लोक करत नाहीत. तर मग म्हणून मला थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलं सगळ्या गोष्टींमध्ये, पण एक्सेप्ट ते ड्रेसेस. नेक्स्ट स्टॉलमध्ये या डिझायनर साड्या लावलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये रेडीमेड स्टिच्ड ब्लाऊज होतं. तर काहीमध्ये श्रग्स वगैरे होते, तर तो कन्सेप्ट मला छान वाटला, पण अगेन खूप एक्सपेन्सिव्ह होतं. 5000 पासून स्टार्टिंग होती साडींची. पण इथल्या काही काही गोष्टींची क्वालिटी ना खूप छान होती की ज्याच्यासाठी पैसे देणं वर्थ आहे. जसे मी तुम्हाला स्टार्टिंगला शर्ट्स दाखवले होते, श्रग दाखवले होते, ते खूप सॉफ्ट होते, खूप छान होते. त्याच्यानंतर हेअर ॲसेसरीजचं व्हाईट कलेक्शन होतं आणि खूप छान होतं. वरचे जे ते मी तुम्हाला बोज दाखवले ना फ्लावरमध्ये, ते 300ला होते पर पीस, पण खूप सुंदर होते. असे मी नाही बघितले जोशी मार्केटला वगैरे, पण जर असले तर जोशी मार्केटला ऑफकोर्स याच्यापेक्षा कमीच रेंज राहणार आहे. तुम्हाला 200-150पर्यंत मिळून जाईल. बट याची क्वालिटी पण मला छान वाटली. पण मी तरी पण इथनं काही परचेस केलेलं नाही आहे आत्तापर्यंत तरी. आता नेक्स्ट बँगल्स वगैरे बघितले आम्ही, आणि या बँगल्सच्या शॉपमध्ये ना जे आता त्यांनी कळे दाखवले ना ते खूप छान होते आणि ते मला वर्थ वाटले. जसं की ही 400ला पेअर होतं आणि याची त्यांनी गॅरंटी वॉरंटीचं पण ते बोललेले, कार्ड देतो बोलले होते त्या. आणि त्याची जी डिझाईन होती ती पण खूप सुंदर होती, जी की तुम्ही महाराष्ट्रीयन साडीजवरती विअर करू शकता. देन त्यांच्याकडे ज्वेलरी पण होती बाजूच्या स्टॉलला त्यांच्याच, आणि बांगड्यांचं पण खूप कलेक्शन होतं त्यांच्याकडे. नवरीच्या चुड्याचे वगैरे जर तुम्हाला कडे घ्यायचे असले तर इथनं घेऊ शकता, कारण युनिक डिझाईन्स मिळतील. देन अगेन असे कॉटनचे ड्रेसेस होते, वेगवेगळे ड्रेसेस, वेगवेगळ्या साड्या होत्या, ऑफिस वेअरच्या साड्या होत्या यांच्याकडे या स्टॉलला. त्या पण खूप छान होत्या आणि थोडं युनिक होतं काहीतरी. म्हणजे ऑफिस वेअरमध्ये तुम्ही असं बारीक नाजूक टिकली वर्क वगैरे नसेल बघितलं, तर इथे ना ऑफिस वेअरच्या साड्यांमध्ये टिकली वर्क होतं, पण ते पण एवढं सुंदर सोबर होतं ना की ते बिलकुल असं बसबस असं काही वाटत नव्हतं. छान सुंदर वाटत होतं आणि एकदम सिम्पल एलिगंट लुक आला असता घातल्यानंतरही. यांच्याकडलं जे साडीचं कलेक्शन आहे ते खूप छान होतं. मला इथल्या साड्यांचं कलेक्शन खूप आवडलं. 1800 पासून स्टार्टिंग होती आणि खूप सुंदर साड्या होत्या.
त्याच्याच समोर हा मेकअप प्रोडक्ट्सचा स्टॉल होता आणि त्याला लागूनच असा एक कॉटन कुर्तीजचा आणि कॉटनच्या ड्रेसेसचा स्टॉल होता. यांच्याकडलं कलेक्शन खूप भारी होतं, खूप छान होतं. इथे जे कलेक्शन होतं ते पूर्ण असं जयपुरी प्रिंटमध्ये आणि सुंदर असं नाजूक वर्कमध्ये होतं. तर यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता कपडे. इथे फक्त थोडं एक्सपेन्सिव्ह होतं कम्पेअर टू जे मी तुम्हाला आधी दाखवले त्याच्या. ज्वेलरीमध्ये काही खूप युनिक प्रकार होते, जसं की हे पेंडंट आणि याच्यासोबत मस्तपैकी इयरिंग्स होते. तर या गोष्टी थोड्या युनिक आहेत, इथे बघायला मिळतील. सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे, जेवढं पॉसिबल होतं तेवढं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दी चॅनल. स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. बाय बाय. टेक केअर.